अरे वा, नवीन ब्रेसलेट. किड्या हे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र? मंगळसूत्र असं हातात घालायचं नसतं. मंगळसूत्र मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र कोणी दिलं तुला? गॅरीनी. माझं आणि गॅरीचं आज लग्न झालं. काय लग्न झालं? अरे मी बोललो नाही, करून टाकलं. काय? मी बोललोच नाही काही आणि याने असं कसं केलं? माझा विश्वासच बसत नाहीये. मी तर आपला अंधारात तीर मारला होता, करेक्ट जागी जाऊन लागला यार. काय तीर कुठे लागला? व्हॉट आर यू सेइंग? मला काही कळत नाही. मला सांग हे कसं झालं? अरे यार हे बघ मम्मा, कचरा दिलाय. फेकून दे ना. फेकून? शनाया, मला फक्त एक गोष्ट सांग. डू यू लव्ह मी? आय लव्ह यू, बट वाय? आज मी तुझ्याशी लग्न करणार आहे. खरे आपली किती दिवसांची इच्छा पूर्ण झाली. फायनली वी आर मॅरिड. थांबा. आणि मग मम्मा तिकडे आली. खूप ड्रामा झाला. मी खूप रडले आणि मग मम्मा मला घरी घेऊन आली. हे चुकलं. हे मम्माचं चुकलं. कसं असतं माहितीये का, लग्नानंतर ऍक्च्युली मुलींनी सासरी जायचं असतं. ती माहेर घेऊन आली. ऍक्च्युली एक काम करूया, मी तुला तिकडे नेऊन सोडतो. चल. किड्या, मम्माचं काय करायचं? अगं तू गेली तर मम्मा पण येईल तुझ्या मागे. मी मोकळा. केड काहीतरी स्टुपिड बोलू नको रे. सांग मम्मा, याच्यात आपण काय करू शकतो? मम्मा याच्यात मी तुला तिकडे सोडून देतो, म्हणजे मम्माला काही कळणारच नाही. मम्मा कोणीही कुठेही जायचं नाहीये. आणि तू हे काय स्टुपिड सारखं घातलंय ना, मंगळसूत्र फेकून देते. अहो असं कसं? मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं असतं. लेणं ना देणं, फुकट कंदील लावून येणं. इडियट. आई बोलतो त्या गॅरीने एक आताताईपणा केला आणि तू आता त्याचं समर्थन करतोयस. कुणाची ताई? आता ताई तू काही विचार करू नकोस. किड्या, काही ताई बी म्हणू नको ना. मी ताई नाही. ओके, डोंट कॉल मी ताई. अरे कोणीतरी समजा यार. हे बघ, लग्नानंतर ना पोरींनी सासरी जायचं असतं. सांग मम्माला सांग. शट अप. तू बाहेर पडून दाखव. तुझा दुसरा पाय फ्रॅक्चर करून देते. मग पण अगं झाले ना आता ते 7 फेरे. मग झालं ना आमचं लग्न. अरे 7 फेरे टीव्ही सिरियल मध्ये रोज होतात. म्हणून का त्यांचं लग्न कोण व्हॅलिड ठरतं का? इडियट. त्या गॅरीचा डिवोर्स तरी झालाय का? मग तुमचं लग्न व्हॅलिड कसं? पण मला एक कळत नाही, गॅरीच्या डोक्यात हे लग्नाचं फूळ आणलं कोणी? ज्याने कोणी आणलं असेल ना, तो येऊ दे माझ्या समोर. तो तर आता काय फिनिश 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 ते काढून फेकून द्या. चला आता मी. अरे यार, मी तर काडी लावली होती, गुरुने बॉम्बच फोडला. इकडे हे हाल आहेत, त्याच्या घरी काय होत असेल? आई, हे के पाणी पी. आई लढू नको ना. तूच बोलते ना लढल्यावर पाणी पियायचं. हे घे, तू पी. आई तू रडत का आहे? नाही बाळा, मी नाही रडते. खोटं बोलू नको. बघितला, तू आणि आजी रडत होते. बाबांनी परत आजीला त्रास दिला ना. आपले बाबा बॅड आहे. त्यांनी बॅड आंटी बरोबर लग्न केलं. नाही बाळा, आपले बाबा बॅड नाहीयेत. ते फक्त आत्ता तसं वागून राहिले. तू काऊन जागायस? झोप बरं, उद्या स्कूल आहे ना. हो. मग आता झोप. मी तुला उद्याला सोडायला येईन. मला प्रॉमिस कर, तू रडणार नाही. नाही रडणार. फुल नाही आई.
गुड नाईट. बिचारा अथर्व, त्याला तर काही समजून नाही राहिलं. आता कसं समजवू याला? तू ये. सॉरी 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 राधा, मी आत्ता आलोय, पण तू जरा येशील का? आम्हाला सगळ्यांना बोलायचंय तुझ्याशी. आम्हाला सगळ्यांना? अगं म्हणजे सगळेच आहेत, महाजनी, नानी, गुप्ते सगळेच आहेत. राधा, आज काय तो सूक्ष्मोक्ष लावून टाकूया आपण. सोक्षमोक्ष? म्हणजे मी सांगतो तुला सगळं, तू तू चल ना प्लीज प्लीज. तू चल तर माझ्या बरोबर, चल चल चल. हा हॅलो. अरे डार्लिंग, अरे यार काय केलंस तू हे? काय आता? आता काय म्हणजे? अरे तू लग्न करून टाकलं आजच? ठीक आहे, असं काय करतो? आपलं बोलणं झालं होतं ना, तूच मला म्हणाला होतास ना. अरे मी बोललो काय यार? म्हणजे तू एवढं मनावर घेशील असं वाटलं नव्हतं यार मला. तुला काय टाइमपास वाटला का रे? तर माझ्या डोक्याला अजून ताप देऊ नकोस हा किड्या. तर इथे आधीच माझ्या आईने एवढा इश्यू करून ठेवला. म्हणजे तुझ्या आईने पण इशू केला? अरे काय केलं काय? तुम्ही शर्याला हात लावायचा. मला हात लावू तुम्ही नका. शर्याला हात लावा नाही. सगळी लाज विकून खाल्ली का रे तू ना? सगळी लाज विकून खाल्ली. निर्लज्ज, बेशरम, लाज नाही वाटत तुला? यासारखं पोरगं तर कोणाच्याच आईच्या पोटी जन्माला नाही आला पाहिजे. इतका कोढेपणा अजून बाकी आहे ना, तर जा जाऊन जीव दे. लायकी नाही आहे तुझ्या जगायची. आई म्हणून बोलत आहे मी, आई. अरे तुझी आई परवडली यार, पण ही मामा, तिला तर हे लग्न मान्यच नाहीये. मानायला तयार नाही म्हणजे? केड्या, विधिवत लग्न केलंय मी, प्रॉपर लग्न केलंय देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं शनायासोबत. असं कसं मानायला? नाही थांब, मी आलोच. थांब. नको 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 अम्मा. अरे हे आता नको येऊ. काय नको काय केड्या? नाही, एकदाच होऊन जाऊ दे ना काय ते. अरे यार माझं ऐक यार तू. डार्लिंग, तूफानी समुंदर में कश्ती नहीं डालते मेरे यार, नहीं तो डूब जाती है. काही काही इकडे सगळं शांत होऊ दे, मग ये तू. तोपर्यंत तू तुझ्या घरचं बघ ना, तुझ्या आईला समजव. हा हो यार, ती तर करावं लागणारच आहे. तुला सांगून ठेवतो, या शनायाच्या मम्माला ना मी सोडणार नाही. तू एक काम कर, तिथे काही घडलं तर मला कळवत, ठीक आहे? हा हो हो, मी लपून लपून फोन करतो तुला. हा ओके ओके, चल बाय बाय बाय. अरे ही आई पण ना केवढा इशू करून ठेवला, माझी बाजू समजूनच घेत नाहीये ती. घरी गेल्यावर काय वाढून ठेवलंय देवालाच माहिती. आणि इतकं सगळं होऊनही तो निर्लज्जासारखा तिकडेच उभा. अरे निर्लज्जच आहे तो. त्याला दया माया दाखवण्यात काही अर्थ नाहीये. नाही, आणि एवढं सगळं होऊनही ते काहीही बोललेलं नाहीये. मी विचारणार आहे तिला, येऊ दे तिला आता इथे. काय झालं? तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? नानीजी, राधिका, आम्हाला सगळं समजलंय. राधिका, यांना कळणार नाही असं होईल का? या सगळ्यांना त्रास होईल म्हणून सांगितलं नाही ना मी रेवती. त्रास या गोष्टीचा होत नाही राधिका, त्रास होतोय गुरुनाथच्या वागण्याचा. बघ राधिका, आणि आम्ही कोणीही खचणारे नाही आहोत. ठामपणे उभे राहणार आहोत तुझ्या पाठीशी. खूप सहन केलंस राधिका, आता बास झालं. गुरुनाथच्या विचित्र वागण्याचा ना कहर झालाय आता. आता तू गप्प बसणार नाहीयेस. हो वहिनी,
आणि या वेळेसच्या त्याच्या चुकीला माफी नाहीये. मला एक गोष्ट कळत नाहीये, हा माणूस कायदा बिदा काही मानतो की नाही मानत? का सगळाच दरबंद सोडून दिलाय ह्यानी? असा कसा हा शनयाशी लग्न करू शकतो, आणि ते सुद्धा तुझ्या बरोबर घटस्फोट न घेता? खरं तर त्याला तिथे सोडलं ना, हेच चुकलं. पण आता बास झालं राधिका, आता पोलीस कंप्लेंट करायची. हो ताई, कंप्लेंट कशा बाय करताय? प्रज्ञाला घेऊन येते ना, आपण समजे आहोत ना साक्ष द्यायला. गुरुसाहेबांना बरोबर करेल बघा प्रज्ञा. प्रश्नच नाही. गुरुनाथनी तुला जो त्रास दिलाय त्याची जंत्रीच मांडतो पोलिसांच्या समोर, आणि सिद्ध करून दाखवतो की नाही बघ तो किती नालायक आणि मूर्ख आहे ते. हो, मी साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टींची. तुझ्यावर घडलेल्या अन्यायाबद्दल माहिती देईन पोलिसांना. नाहीतर काय, मी पण आणते त्याला मीडिया समोर, कळू दे जगाला त्याची पाप. तुला जे काही भोगावं लागलंय ना, त्या दुःखाची मी साक्ष देईन. आपण जाऊया, चला पोलीस स्टेशनला. चला, चला चला जाऊया. वहिनी, कशाला थांबायला सांगताय तुम्ही? कसला विचार करताय आता? आता वेळ आली आहे. हे सगळं थांबण्यासाठी गुरुला अक्कल आली पाहिजे, आणि ती त्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय येणार नाहीये. हे सगळं आमचं एकमत आहे. तुम्ही चला आता पोलीस स्टेशनला. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना काय म्हणायचंय मला कळलंय, पण त्याआधी मला काहीतरी बोलायचंय. हे बघ, बोलण्याआधी कृती कर आता. वहिनी, नानाजी किंवा बाबा असले असते तर आतापर्यंत आपण पोलिसात असलो असतो. मला कळतच नाही तुम्ही कसला विचार करताय. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं असं मत आहे की मी पोलिसात कंप्लेंट करायला हवी. हो ठीक आहे, मी करते कंप्लेंट. जाऊ दे यांना जेलमध्ये. पण मग त्यानंतर आईंचं काय? आईंच्या मनाचा कोणी विचार केलाय का? अगं, किती विचार करणार त्यांचा तू? बास झाला आता. या सगळ्याचा आईंच्या मनावरती परिणाम झालाय, पश्चाताप झालाय त्यांना. नाही, हा परिणाम कधीच व्हायला पाहिजे होता. आता बास झालं. तेव्हा मारे पोराचा पुळका आला होता. नाही तर काय. हा बुधू छोडो ना हवे. वहिनी, चला आपण जाऊया. चला. असं कसं येणार? आईंचा विचार करूच नको. नाही आनंद भाऊजी, मी नाही असं वागू शकत. एवढी कोडगी नाही झाली आहे मी अजून. मी जर तसंच वागले ना तर यांच्यात आणि माझ्यात काय फरक उरला? आता आई मला सांगत होत्या, रडत होत्या बिचारे, म्हणत होत्या मी चुकले, इतके दिवस गुरुला साथ दिली, त्याच्या पाठीशी उभी राहिले मी, तुझ्यावरती अन्याय केला, पश्चाताप होतोय त्यांना, रडत होते. त्यांचं मन थाऱ्यावरती नाहीये आनंद भाऊजी. आणि हे काय, आज नाही तर उद्या कधी ना कधीतरी शन्याशी लग्न करणारच होते ना. मग या सगळ्यामध्ये या क्षणी मला आता आईंचा विचार करणं जास्त महत्वाचं वाटतं. अगं, स्वतःचा विचार कधी करणार आहेस तू? कसा करणार? आता बाबा घरात नाहीये, अथर्व घाबरलाय, बिथरलाय बिचारा. या क्षणी आता मला माझं घर सांभाळणं जास्त महत्वाचं. अगं, पण किती दिवस अन्याय सहन करणार आहेस तू? गुरुला शिक्षा व्हायला नको? मिळणार, यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळणार. देव देणार यांना शिक्षा. पण आता या क्षणी मला आईंची मनस्थिती जास्त महत्वाची वाटते. जोवर त्या या धक्क्यातून सावरत नाही तोवर मी कुठलंही पाऊल उचलणार नाही. ऐक ना माझं प्लीज. बघ, मला माहिती तू चिडलीस माझ्यावर. माझं एकदा ऐकून घे ना. आई, मी ठरवून शनायाशी लग्न केलं, ठरवून. माझा काहीतरी विचार असेल ना याच्या मागे, काहीतरी विचार असेल. एकदा ऐकून तर घे ना प्लीज. हे बघ आई, माझं शनायावरच प्रेम होतं, हे आता तरी सिद्ध झालंय की नाही?
मी कधीपासून सांगतोय तुम्हाला, आता झालंय की नाही सिद्ध की आय वॉज सिरियस. माझं खरंच शनायावर प्रेम होतं आणि म्हणून केलं लग्न. मला त्याची काही घाई नव्हती. मी थांबलो असतो, मी खरंच थांबलो असतो डिवोर्स मिळेपर्यंत. घाई नव्हती मला. ती शनायाची मम्मा वेड्यासारखं वागत होती. उद्या दिलं असतं तिचं लग्न कोणाबरोबर तरी करून तर मी काय करणार होतो सांग मला. काय काय करणार होतो मी. म्हणून करावं लागलं लग्न. राहिला विषय राधिका बरोबरचा आहे. आता बोलण्यासारखं काय राहिलंय सांग मला. काय राहिलं. आमच्यामध्ये काही नातं उरलंच नाहीये, कधी नव्हतंच. आधी आमचे विचार पटत नव्हते. आता तर एवढी मोठी तरी निर्माण झाली ना आई की ती नाही भरून काढू शकत. काय संसार करणार आहे मी तिच्या बरोबर आणि कसा. एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण झाल्यानंतर तर ती कसं वागवते मला तू बघतेस ना. बघतेस ना तू. तिनं माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं. माझी नोकरी, माझं स्टेटस, माझं सगळं हिरावून घेतलं तिने. काय करणार होतो. बरं स्वतःचं असं मत नाहीच ना काही. इतरांचं ऐकून स्वतःची मतं बनवते ही. ते सगळे शेजारी पाजारी वाटेल ते येतात, सांगतात काहीतरी, हिचे कान भरतात आणि ती ऐकते. हलक्या कानांची का ती. ही राधिका ना आई तुला खरंच सांगतो. जा इथून, तू जा इथून. मला तो तोंडही पाहायचं नाही. तू जा इथून. आई तू मॅडम समोर नको. तू जा इथून. हे बघ तू शांत हो. तू निघ इथून. तू उठ इथून. आणि एक लक्षात ठेवायचं बघ, तू यापुढे अवाक्षरही राधिकाबद्दल बोललास तर याद राख. जा इथून जा. मला तू मॅडम समोर नको. तू जा इथून. तू बऱ्या बोल ना. जा इथून. तू जा. तू जा. तू जा. तू जा. आई 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 की ना ग माझं प्लीज. आई तू का नाही समजून घेतेस. माझं शनायावर प्रेम आहे, राधिकावर नाही. आणि तिला तुझ्या मनात विष घालवायचं होतं, ते आता कालवलंच आहे तिने. आई आई हे सगळे विरोधात होते माझ्या, फक्त तू एकटी माझ्या बाजूने होतीस. आई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता तूही नाही आहेस ना माझ्या बाजूने. तूही नाही आहेस ना. हरकत नाही, तूही जा त्यांच्या बरोबर. जा जा त्यांच्या बाजूनच जा तू. पण मी एकटाच ठीक आहे. मी एकटाच होतो आणि आता एकटाच राहीन. काय बघतेस. काय बघतेस. झालं सगळं मनासारखं झालं तुझ्या. काय झालंय माझ्या मनासारखं. वा नाही एवढं सगळं करून नामानिराळं कसं राहता येतं का तुला. कमाल आहे तुझी. हे सगळं तुझ्यामुळेच सुरू झालंय ना. हे सगळं तू सुरू केलंस आणि आज या सगळ्याचा दी एंड झालाय. सगळ्यांची मनं कलुषित करून ठेवली माझ्याविषयी काय काय सांगून. आईचं सुद्धा. हा बाय द वे आता आई सुद्धा बोलत नाही आहे माझ्याशी. बाबांसारखे सगळे अधिकार काढून घेतलेत तिने माझ्याकडून. मला परत तोंड दाखवू नको वगैरे सगळं सांगून सांग. आता मनाला शांती मिळाली असेल ना तुझ्या. शनायाशी लग्न करा असं मी सांगितलं होतं तुम्हाला. तुमची अजून लग्नाची बायको आहे, तिच्याबरोबर तुमचा अजूनही डिवोर्स झालेला नाहीये, तरी तुम्ही. जाऊ दे, नाही बोलायचंय मला या विषयावर. नाही काय जाऊ दे. काय तुझ्यामुळे असं लग्न करावं लागलंय मला, कळलं ना. तुझ्यामुळे. माझ्यामुळे. कमाल आहे तुमची. अजूनही तुम्ही दुसऱ्यांनाच दोष देताय. अरे मग काय मी काय केलंय. एक साधी गोष्ट तुम्हाला कुणालाही कधीच कळली. माझं काय म्हणणं होतं, माझा शनायावर प्रेम आहे. ओके. तुझ्याकडून जे सुख मला मिळालं नाही ते मी तिच्याकडे शोधत होतो. राईट. पण नाही, तुमच्या डोक्यात ही गोष्ट घुसतच नाही ना. तुला काय कांगावाच करायचा होता, सगळ्यांकडून सिंपथीच मिळवायची होती. गेलीच बोंबलत सगळ्यांकडे. अख्ख्या गुलमोरला स्वतःच्या बाजूने. बघा मी कशी बिचारी, मी कशी गरीब, माझ्या बाजूने काय काय होतंय बघा. हे सतत तूच केलंस ना. सगळ्यांची मनं कलुषित केली, आई बाबांचं सुद्धा. सगळ्यांच्या नजरेत खलनायकच बनवलं मला.
गुरुनाथ सुभेदार खलनायक म्हणलं बास. खलनायक तर खलनायक. खलनायक जे करतो ना तेच मी करेन. मला हवं तेच मी करेन. केलं त्याच्याशी लग्न तुझ्या नाकावर टिचून. चॅलेंज दिलं होतं ना तुला, पूर्ण केला मी. पूर्ण केलं चॅलेंज. तू माझं काही वाकडं करू शकली नाहीस. जिंकलो मी. अधिका मी जिंकलो.